नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजन सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 11वी-12वी सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री म्हणजेच रसायनशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयातील 12वी बोर्ड असेल, त्याचबरोबर MHCET एक्झाम असेल, नीट एक्झाम असेल आणि JEE एक्झाम असेल, या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी राजन सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबसचे टीचिंग केलेले व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज आपण 12वी बोर्डमधील विद्यार्थ्यांसाठी केमिस्ट्री विषयातील चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन, त्याचबरोबर 12वी बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न या दोन गोष्टींचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 12वी बोर्ड परीक्षा म्हणलं की खूप मोठं टेन्शन असतं, कारण खूप जास्त सिलेबस आहे. 12वी बोर्डमध्ये टोटल 16 टॉपिक आहेत आणि हे 16 टॉपिकचा अभ्यास करणं हे आपल्याला खूप मोठे टेन्शनची गोष्ट वाटते. पण मित्रांनो, मी आज तुम्हाला गॅरंटी देतोय की तुम्ही या 16 टॉपिकच्या ऐवजी 50% सिलेबसचा अभ्यास केला तरी तुम्हाला 80+ मार्क्स मिळतील. तुम्हाला 80+ मार्क्स मिळवून देण्यासाठी 80+ मार्क्स मिळण्याची मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज गॅरंटी देतोय. तुम्ही फक्त 50% सिलेबसचा अभ्यास करायचा आहे. 16 टॉपिक मधले फक्त 50% टॉपिक तुम्ही अभ्यास करा. 80+ मार्क्स मिळतात तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये. म्हणजेच काय, तर केमिस्ट्रीमध्ये 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचे तुम्हाला आज मी इथं ट्रिक देतोय. इथं तुम्हाला काही अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला 80+ मार्क्स मिळतात. याच्यासाठी संपूर्ण सिलेबसचा अभ्यास करायचा नाही, पण त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये बाबांनो, आपण आज पहिल्यांदा अभ्यास करतोय तर 12वी बोर्ड केमिस्ट्री मधील जे 16 टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत, 16 टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत, या 16 टॉपिकचं टॉपिक वाईज जे मार्क डिस्ट्रीब्युशन बोर्डाने केलेलं आहे तर ते मार्क डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला पेपर पॅटर्नही बघायचं. पण पहिल्यांदा आपण या गोष्टीचा विचार करूया. इथं समोर तुमच्या समोर एकूण 16 टॉपिक लिहिलेले आहेत. 12वी बोर्ड केमिस्ट्री हा पेपर, थेरी पेपर जनरली जे 16 टॉपिक आहेत तर ते 16 टॉपिक 4 पार्टमध्ये डिवाइड केलेले आहेत. तर पहिला पार्ट म्हणजे फिजिकल केमिस्ट्री, दुसरा पार्ट आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, तिसरा पार्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि चौथा पार्ट आहे अप्लाइड केमिस्ट्री. अशा 4 पार्टमध्ये पूर्ण 12वीचा सिलेबस डिवाइड केलेला आहे. आणि मग आपण या पार्ट वाईज केमिस्ट्रीचे जे हे 4 पार्ट आहेत, या 4 पार्टनुसार आपण कोणते टॉपिक आहेत आणि त्यांना किती मार्क आहेत याचा विचार करूया. आपण पहिल्यांदा विचार करूयात की फिजिकल केमिस्ट्री. या फिजिकल केमिस्ट्रीचा विचार करत असताना या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकूण 6 टॉपिक इन्क्लूड केलेले आहेत. 6 टॉपिक फिजिकल केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पहिला टॉपिक आहे सॉलिड स्टेट. आणि मग या सॉलिड स्टेट या टॉपिकला आपण समोर लिहिलेले मार्क विदाउट ऑप्शन म्हणजे कंपल्सरी हा सॉलिड स्टेट टॉपिक किती मार्काला पेपरमध्ये येतो आणि ऑप्शन सहित किती मार्काला पेपरमध्ये असणार आहे. आणि कंपल्सरी मार्क म्हणजेच आपण जे सगळीकडे ऐकतो, आपल्या विद्यार्थी मित्रांचं ऐकतो की आम्हाला 70 मार्काचा पेपर लिहायचा आहे. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, तुम्हाला केमिस्ट्रीचा पेपर हा 98 मार्कचा म्हणजे 98 मार्काचा तुम्हाला लिहायचा असतो. 98 मार्काचा पेपर आहे आणि आउट ऑफ 98 तुम्हाला 70 मार्क पाडायचे. फक्त 70 मार्क 12वी बोर्ड थेरी पेपरला मिळवायचे. आपल्याला 98 पैकी 70 मार्क तुम्हाला मिळवायचे. खूप इझी आहे, खूप सोपं आहे हे मार्क मिळवणं, काहीच अवघड नाही. मग आजपासून आपण 70 मार्काचा पेपर म्हणणार नाही, 98 मार्काचा पेपर आहे आपला आणि 98 पैकी आपल्याला 70 मार्क मिळवायचे. म्हणजे पैकीच्या पैकी केमिस्ट्रीच्या थेरीच्या पेपरला मार्क मिळाले पाहिजेत. म्हणून मार्क विदाउट ऑप्शन, मार्क विथ ऑप्शन या दोन गोष्टीचा विचार करूया. एक असतं मार्क विदाउट ऑप्शन, मार्क विथ ऑप्शन म्हणजे केमिस्ट्रीचा सॉलिड स्टेट हा टॉपिक जेव्हा आपण अभ्यास करणार तेव्हा तो पेपरमध्ये असणार 3 मार्क्सला, 3 मार्काला, विदाउट ऑप्शनचा कंपल्सरी 3 मार्काला आणि ऑप्शन सहित पुन्हा 5 मार्काला हा सॉलिड स्टेटचा वेटेज आहे. त्याचबरोबर दुसरा टॉपिक आहे सोल्युशन. हा खूप सोपा टॉपिक आहे, याचे 4 मार्क आणि ऑप्शन सहित 6 मार्क. पुढचा टॉपिक आहे आयोनिक इक्विलिब्रियम, पुन्हा 4 मार्क, 6 मार्क. हा पुढचा टॉपिक आहे.
6 मार्क आणि 8 मार्क, 6 मार्काला कंपल्सरी आहे आणि 8 मार्काला ऑप्शन सहित आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा केमिस्ट्रीचा पुढचा टॉपिक आहे, 5 नंबरचा टॉपिक आहे. मुलांना हा टॉपिक खूप अवघड वाटतो अभ्यासासाठी, पण या माध्यमातून आपल्यापर्यंत खूप सोप्या पद्धतीने हे टॉपिक सगळे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. इलेक्ट्रोकेमिस्ट्री 5 मार्क्सला आहे, तर ऑप्शन सहित तो 7 मार्कला आहे. केमिकल कायनेटिक हा टॉपिक 4 मार्क्सला आहे आणि ऑप्शन सहित 6 मार्क्सला आहे. पण बाबांनो इथे लक्ष द्या, या 6 टॉपिकचा जेव्हा तुम्ही अभ्यास करणार आहात, हे जे 6 टॉपिक फिजिकल केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, या सगळ्यांच्या 6 टॉपिकचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर कंपल्सरी तुम्हाला 26 मार्क, कंपल्सरी 26 मार्काला हा फिजिकल केमिस्ट्रीचा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे. आणि ऑप्शन सहित फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुमच्या बोर्डच्या परीक्षेमध्ये फिजिकल केमिस्ट्रीवरती ऑप्शन सहित 38 म्हणजे 38 मार्काला क्वेश्चन असणार आहेत. 6 टॉपिकचा अभ्यास केला की 38 मार्क्स भेटणार आहेत तुम्हाला. फक्त 6 टॉपिकचा अभ्यास करा, 38 मार्क्स बोर्डच्या परीक्षेमध्ये मिळतात. किती सोपं आहे हो. 16 टॉपिक करायचा अभ्यास करायची गरज नाही हो. फक्त 6 टॉपिकचा अभ्यास केले की 38 मार्क्स मिळतात. पण प्रॉपर परफेक्ट अभ्यास करायचा. कोण तर सांगते म्हणून अभ्यास नाही करायचा, आपल्या स्वतःच्या मनासाठी अभ्यास करायचा, स्वतःसाठी अभ्यास करायचा. पुढचा येतोय तो म्हणजे केमिस्ट्रीचा पुढचा टाईप आहे, तर तो म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये परत टॉपिक नंबर 7, 8 आणि 9 असे 3 टॉपिक परत इथं त्या इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. पहिला टॉपिक आहे एलिमेंट ऑफ ग्रुप नंबर 16, 17, 18. याच्यामध्ये हा टॉपिक कंपल्सरी मार्क्सला आहे, 6 मार्क्सला आणि ऑप्शन सहित आहे 8 मार्क्सला. ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट हा टॉपिक 6 मार्क्सला, ऑप्शन सहित 8 मार्क्सला आहे. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड हा आहे 5 मार्क्सला आणि ऑप्शन सहित आहे 7 मार्काला. या 3 टॉपिकचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, या 3 टॉपिकचा तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला बोर्डमध्ये कंपल्सरीचा विचार करूयात तर 17 मार्क, 17 3 टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर 17 ऑप्शन सहित एवढ्या मार्काचे तर क्वेश्चन येणारच आहेत. 23 ह्या 23 मार्काचे क्वेश्चन पेपरमध्ये येणारच. पण तुम्हाला एवढी तर लिहावी लागतील. 23च्या 23 लिहिली तर बेस्ट, गुड, खूप छान. पण आपण 3 टॉपिकचा अभ्यास करा, तुम्हाला 23 मार्क्स मिळतात. आता ह्याच्यापेक्षा काय सोपं असावं. आणि तुमचे टीचर तुमच्यासाठी एवढं तरी देतात हो. हा तुमचा बोनस आहे. हा बोनस प्लस 23 म्हणजे तुमचे हे प्रॅक्टिकलचे असतात. तुमच्या प्रॅक्टिकलच्या त्या तुमच्या कॉलेजचे टीचर्स वगैरे जे असतात ते देतात. आणि तुम्हाला ह्या 3 टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर 23. पण हा अभ्यास करताना इतका परफेक्ट करा. तुम्ही ही एक्झाम 2027 ला म्हणजे 2027 ला ही एक्झाम तुम्ही देताय, तर वर्षभरात आपल्याला 3 टॉपिक पाठ होत नाहीत. 3 टॉपिक म्हणजे 30 पेजेस धरूयात. 30 पेजेस पाठ करा, तुम्हाला 23 मार्क मिळतील. 30 + 23 म्हणजे तुमची टोटल मार्क झाली 53. ज्यांना 50% नाही म्हणत मी 3 टॉपिकचा म्हणजे 30% अभ्यास, सिलेबसच्या 30% अभ्यास केला तरी 53 मार्क मिळतात. आता ह्याच्यापेक्षा सोपं काय असू शकतं आपल्याला. आपण प्रॉपर अभ्यास करा, प्रॉपर एका रोडनी ठरवून अभ्यास करा, तर हे आपण अचीव करू शकतो. नाहीतरी मग कोणतरी मम्मी आणि बाबा, पप्पा किंवा मोठा भाऊ रागवतोय म्हणून अभ्यास करू नका. स्वतःसाठी अभ्यास करा, परफेक्ट अभ्यास करा. 3 टॉपिकचा मार्क्स मिळतील 53. खूप झाले, ग्रुप क्वालिफाय होऊन जातो 3 टॉपिकचा अभ्यास केला तर. पण तुम्ही ब्रिलियंट आहात, तुम्हाला इथं थांबायचं नाही. तुम्हाला अजून पुढे अचिव्हमेंट घ्यायची आहे, अजून पुढे जायचं आहे. पुढचा केमिस्ट्रीचा पार्ट होता तर तो म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण अभ्यास करूया हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा टॉपिकचा अभ्यास केला की कंपल्सरी 5 मार्क, ऑप्शन सहित 7 मार्क. त्याचबरोबर अल्कोहोल, फिनॉल, इथर हा 11 नंबरचा टॉपिक आहे, याचा अभ्यास केला तर 4 मार्क आणि 6 मार्क आहेत. अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला सगळ्यात मोठा टॉपिक, सगळ्यात सोपा टॉपिक, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त रिॲक्शन आहेत. रिॲक्शन म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हा असा टॉपिक आहे. याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 6 आणि 8 मार्क मिळतात. आणि सगळ्यात छोटा ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला टॉपिक 3 पेजेसच्या नोट्स आहेत. 3च पेजेस
पाठ केले की 3 मार्क मिळतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 18 मार्क कंपल्सरी पेपर मध्ये येतात. म्हणजे तुम्हाला हे 18 मार्कचा अभ्यास इथं करायचा तुम्हाला. आणि तुम्ही सगळेच क्वेश्चन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे सॉल्व्ह केले तर तुम्हाला 25 मार्क मिळतात. म्हणजे फक्त ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवरती खूप सोपं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, खूप आवडतोय ऑर्गॅनिक केमिस्ट्री. मग या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास केला तरी तुम्हाला किती मार्क्स मिळतात? 25. हे खूप महत्वाचं आहे. मग इथं आपण मी जसं सांगितलं तर हे म्हणलं 13 मार्क 30 अधिक 25. अहो खूप झाले हो, खूप झाले. 55 मार्क झाले केमिस्ट्रीला. 4 टॉपिकचा अभ्यास केला तर 55 मार्क. ज्यांना ऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडते, खूप सोपी जाते ऑर्गॅनिक केमिस्ट्री, त्यांनी या टॉपिकचा अभ्यास करा. तुम्हाला कशामध्ये कोणतं चांगलं जमतंय, कोणता पार्ट केमिस्ट्री मधला सोपा जातो त्यानुसार तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा. आणि ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चांगला छान अभ्यास केला तरी 55 मार्क मिळतात. म्हणजे खूप सोपं आहे. पण हे परफेक्ट करायचं, परफेक्ट. आता मी बोलतोय म्हणून फक्त उगत अर्धवट अभ्यास नाही करायचा, परफेक्ट अभ्यास करायचा. 4 टॉपिकचा परफेक्ट अभ्यास करा. 4 टॉपिक 25 मार्क्स मिळतात बोर्डच्या पेपरमध्ये. 55 मार्क्स झाले. आपण बोलतोय काय? 50% अभ्यास करा. या 16 टॉपिक मधल्या फक्त 50% टॉपिकचा, 8 टॉपिकचा, 10 टॉपिकचा वर्षभर अभ्यास करा. तुम्हाला 80+ मार्क्स मिळतात. पुढचा कॉन्सेप्ट येतोय केमिस्ट्रीचा, अप्लाइड केमिस्ट्री. अप्लाइड केमिस्ट्रीचा विचार केला तर बायोमोलिक्युल्स आहे. हा बायोमोलिक्युल 14 नंबरचा टॉपिक आहे. तर हा 3 मार्क्सला आहे. त्याचबरोबर ऑप्शन सहित आहे 4 मार्क्सला. पॉलिमर केमिस्ट्री नावाचा टॉपिक आहे 3 मार्कला, पुन्हा 4 मार्क्सला ऑप्शन सहित. ग्रीन केमिस्ट्री नावाचा टॉपिक आहे, हा 3 मार्कला आहे तर 4 मार्कला. ह्या अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये विचार केला तर हे 3 टॉपिक 9 मार्क्सला येतात आणि ऑप्शन सहित केला तर 12 मार्कला याच्यामध्ये येतात. मग याच्यावरती आपण ठरवायचं सोपा अभ्यास कसा करायचा, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा. मग बाबांनो, आपण इथं थोडासा विचार करूया. या सगळ्या टॉपिकचा जेव्हा आपण विचार करतो, सगळ्या टॉपिकची मार्क्सची ऍडिशन करतोय, मी थोडंसं इथं लिहिण्याचा प्रयत्न करतोय. कंपल्सरी जे मार्क्स लिहिलेले आहेत इथं, कंपल्सरी मार्क्स लिहिलेले आहेत, ह्या सगळ्यांची जेव्हा ऍडिशन करतो, ह्या सगळ्यांची 26 कंपल्सरी मार्क्स बोलतोय मी. 26 प्लस 27 प्लस 18 प्लस 9 या सगळ्यांची ऍडिशन केली तर 70 होतं. म्हणजे बोर्डचा पेपर आपल्याला 70 मार्काचा लिहायचा आहे. 70 मार्काचा. 26 अधिक 17 अधिक 18 अधिक 9 70 मार्कचा बोर्डचा पेपर. हे आपल्याला आजपर्यंत माहिती आहे, आतापर्यंत आपल्याला माहिती आहे. पण मग दुसरी माहिती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, खूप इम्पॉर्टन्स आहे, ते मी इथं मेन्शन करतोय. फिजिकल केमिस्ट्री मी बोलत होतोय. फिजिकल केमिस्ट्री 38 मार्क्सला आहे. हे आहेत 38 मार्क. त्याच्यानंतर आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री 23 मार्काला. त्याच्यानंतर आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री 25 मार्क्सला. आणि त्याच्यानंतर 12 मार्क्सला आहे अप्लाइड केमिस्ट्री. या सगळ्यांची बेरीज केली विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्यांची बेरीज केली. पुन्हा सगळ्यांची 38, 23, 25 आणि 12 या सगळ्यांची बेरीज केली तर आकडा येतोय 98. म्हणजे तुमच्या बोर्डच्या पेपरमध्ये, अॅन्युअलचा बोर्डचा पेपर असणार आहे, त्या बोर्डच्या पेपरमध्ये 98 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत. सगळे ऑप्शन सहित क्वेश्चन सगळे विचारात घेतले तर 98 मार्काचे क्वेश्चन असणार आहेत. त्या 98 पैकी फक्त तुम्हाला 70 मार्काचा पेपर लिहायचा आहे. मी आता असं बोलतोय, तुम्ही 98 पैकी 70 मार्क्स मिळायला पाहिजे. पेपर 98 मार्काचा आहे, मग 98 मधून 70 मार्क पाडायला काय अवघड आहे? तर तुम्ही ह्याचा विचार घेतला, फिजिकल केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री, या 4 पार्ट मधून कोणत्या टॉपिक सोपे आहेत आपल्यासाठी आणि कोणते परफेक्ट अभ्यास करण्यासारखे आहेत याचा विचार करा. मार्क वेटेज नुसार अभ्यास करा आणि मग तुम्हाला चांगला मार्क्स, अत्यंत चांगल्या पद्धतीने तुमचा बोर्डचा स्कोर होऊ शकतोय. हे आहे पेपर चॅप्टर वाईज मार्क डिस्ट्रीब्युशन. इथं कंपल्सरी सगळेच टॉपिकचं जर मार्कची ऍडिशन केली तर 70 मार्क होतात. ऑप्शन सहित विचार केला तर 98 मार्काचा होतोय. तर आपण थोडंसं आपण पुढच्या पार्टमध्ये जाऊया. इथं येतोय पेपर, क्वेश्चन पेपर पॅटर्न किंवा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट 12th सायन्स. याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचा आहे 70 मार्काचा पेपर. आपण जे बोलतोय तर तो 70 मार्काचा पेपर असतो, पण ऍक्च्युअली त्या पेपरमध्ये क्वेश्चन जे असणार आहेत ते 98 मार्काचे असतात. इथं हे खूप महत्वाचं आणि याच्यावरती स्टिकअप राहा, ह्याच्यावरती फोकस करा. 98 वरती फोकस करा तुम्ही, 70 वरती फोकस नाही करायचं आपल्याला. 3 तास पेपरला वेळ आहे.
कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे 70 मार्काचे. ऑप्शन सहित क्वेश्चनचा सगळा विचार केला तर 98 मार्काचा पेपर असतो. तर तो 98 मार्काचा पेपर कशा पद्धतीने आहे तर याचा विचार आपण करूया. केमिस्ट्रीच्या अॅन्युअलच्या पेपरमध्ये, बोर्डच्या पेपरमध्ये टोटल 4 सेक्शन ऍड केलेले असतात. सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी, डी असे एकूण 4 सेक्शन केमिस्ट्री पेपरमध्ये ऍड केलेले आहेत. ह्याच्यामधला जो पहिला सेक्शन आहे तर तो सेक्शन ए हा आहे. याच्यामध्ये सेक्शन ए ह्याच्यामध्ये लिहिलंय ईच क्वेश्चन कॅरी 1 मार्कर. त्याच्यामध्ये जे काही सब क्वेश्चन असतात, ईच सब क्वेश्चन मी इथं मेन्शन करतोय, ईच सब क्वेश्चन कॅरी 1 मार्क. आणि मग सेक्शन ए ला किती मार्क आहेत रे बाळानो? तर सेक्शन ए हा कंपल्सरी आहे आणि त्याला 18 मार्क आहेत. 18 मार्क्स. क्वेश्चन ए मध्ये पहिला क्वेश्चन आहे. क्वेश्चन ए मध्ये फक्त 2च क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 असे 2 क्वेश्चन असतात. पहिला आहे सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर, म्हणजेच एमसीक्यू आहे. पहिला क्वेश्चन फर्स्ट आहे तो एमसीक्यू आहे. त्या एमसीक्यूज मध्ये क्वेश्चन नंबर 1 मध्ये पुन्हा सब क्वेश्चन आहेत 1 to 10. किती सब क्वेश्चन आहेत? 1 पासून 10 मध्ये 10 1 to 10 सब क्वेश्चन आहेत. क्वेश्चन फर्स्ट याच्यामध्ये सब क्वेश्चन आहेत 10. ते 10च्या 10 सगळेच एमसीक्यूज आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यायची, या एमसीक्यूज मध्ये 8 एमसीक्यूज थिअरी आहेत आणि 2 एमसीक्यूज न्यूमरिकल आहेत. 2 गणित आहेत, 2 गणित आणि 8 थिअरी क्वेश्चन आहेत. खूप सोपा पेपर पॅटर्न बनवलाय. म्हणजे तुम्हाला इथं 2 फक्त न्यूमरिकलचा अभ्यास करायचा आहे आणि बाकीचे जे 8 असणार आहेत हे 8 काय आहे? थिअरी क्वेश्चन आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला 2 मार्काचा न्यूमरिकलचा अभ्यास थोडाफार. आणि न्यूमरिकल कुठे आहेत? गणित कुठे आहेत? गणित फक्त ह्या 6च टॉपिक मध्ये आहेत. क्वेश्चन फिजिकल केमिस्ट्रीमध्ये 1 2 3 4 5 6 ह्या 6 टॉपिक मध्ये फक्त गणित आहेत. पुढे गणित कुठेच नाहीत, न्यूमरिकल कुठेच नाहीत, सम कुठेच नाहीत, फक्त इथं आहेत. आणि ते पण खूप सोपे असतात, 1 मार्कला खूप इझिली असतात. म्हणून 2 न्यूमरिकल आहेत, 8 थिअरी क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 2 ह्याच्यामध्ये आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, व्हीएसए व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतात. एका वाक्यात उत्तरे द्या किंवा 1 सिंगल वर्ड आन्सर असणारी क्वेश्चन असतात. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 पासून क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आहे. क्वेश्चन नंबर 1 to 8 आणि हा क्वेश्चन नंबर 2 8 मार्काला आणि क्वेश्चन नंबर 1 10 मार्काला. हे 8 आणि 10 टोटल 18 मार्काला हा सेक्शन ए आहे. तर याच्यामध्ये 1 न्यूमरिकल आणि 7 थिअरी क्वेश्चन आहेत. 1 न्यूमरिकल, 1 न्यूमरिकल क्वेश्चन, 1 न्यूमरिकल आणि 7 थिअरी क्वेश्चन. पुन्हा मी म्हणतोय यात 6 टॉपिक आहेत. 6 टॉपिक मधूनच न्यूमरिकल तुम्हाला विचारणार, दुसरीकडे विचारायला चान्सच नाही, विचारू शकतच नाही. ओके, पुढचा सेक्शन येतो सेक्शन बी. ईच क्वेश्चन कॅरी 2 मार्क. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. इथं हा सेक्शन बी आहे. कंपल्सरी तुम्हाला 16 मार्काचं लिहायचं आहे. पण टोटल क्वेश्चन किती असतात? 24 मार्काचे. बघा इथं 98 मार्क, 98 मार्क्सची मॅजिक आहे. मॅजिक जादू इथं आहे. 16 मार्काचं लिहायचं आहे आपल्याला. क्वेश्चन दिलेले आहेत 24 मार्काचे, बरोबर. मग क्वेश्चन मध्ये काय लिहिलंय? अटेम्प्ट एनी 8. अटेम्प्ट एनी 8. फक्त 8च क्वेश्चन अटेम्प्ट करा. क्वेश्चन नंबर 3 टू क्वेश्चन नंबर 14. 3 पासून 14 पर्यंत क्वेश्चन दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 3 पासून ते क्वेश्चन नंबर 14 पर्यंत आहेत. आणि टोटल क्वेश्चन किती आहेत? 12. टोटल क्वेश्चन आहेत 12. त्या 12 मधले फक्त आपल्याला अटेम्प्ट किती करायचे? 8च सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन फक्त 8 सॉल्व्ह करायचे आहेत आउट ऑफ 12. जेव्हा 8 क्वेश्चन तुम्ही लिहिणार तर तुम्हाला 16 मार्क मिळणार. पण दिलेले किती? 12, म्हणजे 24 मार्काचे क्वेश्चन दिलेले आहेत. हो, लक्षात येते. पण जर आपल्याला हे 12 क्वेश्चन जे दिलेले आहेत, इथं 12 क्वेश्चन लिहिले, टोटल 12 जे क्वेश्चन आहेत त्या 12 मध्ये फक्त 2 न्यूमरिकल आहेत. 2 न्यूमरिकल क्वेश्चन आणि 10 थिअरी. 2 न्यूमरिकल, 10 थिअरी. आम्हाला न्यूमरिकल लय अवघड जाते, खूप अवघड जाते. आम्ही न्यूमरिकल कडे बघत नसतो. आम्ही न्यूमरिकलचा अभ्यास करू नका, इथं फोकस करा ना. 12 क्वेश्चन दिलेले आहेत, 2 न्यूमरिकल सोडून द्या. थेअरीकडे विचार करा, थेअरीवर या की फोकस करा की थेअरी. अहो 10 थेअरी आहेत. जरी 10 थेअरी असल्या 10तल्या पण तुम्हाला 8च लिहायचे. हो, 10तले पण किती लिहायचे? 8च.
मग आपण 12वी वर्षभर अभ्यास करतोय, वर्षभर अभ्यास करून 1-2 तर न्यूमरिकल सॉल्व्ह झाले पाहिजेत. जरी नाही झाले तर 10 मधून 8 लिहायचे. अवघड काय आहे केमिस्ट्रीमध्ये? काहीच नाही, सोपं आहे, सगळं सोपं आहे. न्यूमरिकल अवघड जात आहे, आमचा बी ग्रुप आहे, असू दे. थिअरी दिले ना, कर की अभ्यास. इथं 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, सॉरी 10 क्वेश्चन थेअरीचे आहे. त्या थेअरी 10 मधून फक्त 8च सॉल्व्ह करायचे. 8 क्वेश्चन लिहा ना. 8 क्वेश्चन लिहिले की किती मार्क मिळतात? 16 मार्क पडतात. किती पडतात? 16. हा आहे सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये टोटल 12 क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये 8 लिहायचे आहेत. त्या 12 मधले 2 न्यूमरिकल आणि 10 थेअरी. 10 मधून पण फक्त 8 लिहिले तर 16 मार्क मिळतात. पुढचा सेक्शन येतो सेक्शन सी आणि ईच कॅरी 3 मार्क. सेक्शन सी मध्ये प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क आहेत? 3 मार्क आहेत. सेक्शन सी हा कंपल्सरी 24 मार्काला आहे, ऑप्शन सहित 36 मार्काला, 36 मार्क्स. कंपल्सरी क्वेश्चन विल बी आस्क्ड. कंपल्सरी 24 मार्क्सला विचारले जातात आणि ऑप्शन सहित तुम्हाला दिलेला असतो 36 मार्क्सला. इथं लिहिले अटेम्प्ट एनी 8. इथं काय लिहिलंय? अटेम्प्ट एनी, कोणते पण 8 लिहा, पण कुठून लिहायचे आहेत? क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 15 ते 15 to 26, क्वेश्चन नंबर 15 पासून क्वेश्चन नंबर 26 आहे. या 26 हे 15 ते 26 म्हणजे पुन्हा टोटल क्वेश्चन आहेत 12. किती क्वेश्चन दिलेले आहेत? 12. या 12 मधले पुन्हा आपल्याला किती सॉल्व्ह करायचे आहेत? 8च. 12 मधले 8 क्वेश्चन सॉल्व्ह करा. पुन्हा इथं 10 क्वेश्चन जे आहेत, 10 क्वेश्चन थेअरी आणि त्या 12 मधले 10 क्वेश्चन थेअरी, 12 मधले 2 क्वेश्चन न्यूमरिकल. जरी न्यूमरिकलचा नाही अभ्यास केला, फक्त थेअरीचा अभ्यास केला, 10 क्वेश्चन आहेत. 10 मधून फक्त आपल्याला 8च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 8. थेअरीचे 10 क्वेश्चन आहेत. जरी न्यूमरिकल नाही आवडत, करू नका अभ्यास, थेअरीचा अभ्यास करा, तरी पण 10 क्वेश्चन तुम्ही 8 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकताय. 8 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 24 मार्क. 24 मार्क घ्या, मार्कच मार्क, खूप मार्क आहेत. 24 मार्क. 8चे 8 क्वेश्चन लिहिले, 24 मार्क. पण टोटल 12 क्वेश्चनचा जर विचार केला तर 12 गुणिले 3 केलं तर 36 मार्काचे क्वेश्चन दिलेले असतात सेक्शन सी मध्ये. त्या 36 मधून फक्त 24 मार्क मिळवायचे आणि 24 मार्क मिळवण्यासाठी 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. मग ह्या 12 मध्ये 2 थेअरी, 2 न्यूमरिकल आहेत, गणित आहेत आणि 10 थेअरीचे क्वेश्चन आहेत. त्यामुळे तुम्ही 8 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता, इझिली. मग हे 8 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल. यांचा कसा अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवा. तुमच्या समोर 2 पिक्चर क्लिअर आहेत. इथं पेपर पॅटर्न दिला आहे, इथं क्वेश्चन पेपर पॅटर्न आहे, इथं मार्क डिस्ट्रीब्युशन दिले. हे मार्क डिस्ट्रीब्युशन आणि क्वेश्चन पेपर पॅटर्न ह्या दोघांचं ताळमेळ करा, एकमेकांच्या बरोबर कोऑर्डिनेट करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. पेपर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पेपर जाणार. पुढचा शेवटचा पार्ट आहे, तर तो पार्ट म्हणजे डी, सेक्शन डी. सेक्शन डी मध्ये लिहिलंय ईच क्वेश्चन कॅरी 4 मार्क. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क आहेत. प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स आहेत? 4 मार्क आहेत. आणि इथं लिहिलंय, आणि हा कितीला आहे सेक्शन? हा सेक्शन आहे 12 मार्क्सला. सेक्शन आहे 12 मार्क्सला आणि ऑप्शन सहित आहे 20 मार्कला. ऑप्शन सहित 20 मार्क्सला. अटेम्प्ट एनी 3. गंमत आहे इथं, अटेम्प्ट एनी. क्वेश्चन टोटल आहेत 5. सेक्शन डी मध्ये 5 क्वेश्चन दिलेले आहेत. 4 मार्क्सला 1 क्वेश्चन आहे, असे 5 क्वेश्चन दिलेले आहेत सेक्शन डी मध्ये. त्यातले फक्त 3च सॉल्व्ह करायचे. पण हे सॉल्व्ह करताना हे 5 जे क्वेश्चन आहेत ते म्हणजे कुठले? क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन नंबर 31. हे टोटल 5 क्वेश्चन आहेत ह्या सेक्शन डी मध्ये. यातले कोणतेही 3 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. पण बाबांनो, याच्यामध्ये असं असतं, क्वेश्चन नंबर 27 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 28 मध्ये सब क्वेश्चन आहेत. 27 मध्ये 2 क्वेश्चन आहेत, 28 मध्ये पुन्हा 1 आणि 2 असे प्रत्येक क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन असतात. 27 मध्ये 1, 2, 28 मध्ये 1, 2, 29 मध्ये 1, 2. म्हणजे क्वेश्चन 27 पासून 31 पर्यंत जे क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये सब क्वेश्चन असतात. आणि त्या सब क्वेश्चन मध्ये ऑल
ऑल आर थेरी क्वेश्चन बट वन न्यूमरिकल. सगळे क्वेश्चन थेरीज क्वेश्चन आहेत. 5च्या 5 क्वेश्चन जे दिलेले आहेत सेक्शन डी मध्ये ते सगळेच थेरी आहेत. पण मी जसं बोलतोय तसं म्हणलं क्वेश्चन नंबर 27 किंवा 28, 29, 30, 31 असेल, याच्यामध्ये प्रत्येकामध्ये सब क्वेश्चन आहेत. त्यातला कुठला तरी एकामध्येच फक्त 2 मार्काला न्यूमरिकल आहे, 2 मार्काला गणित आहे. नाहीतर 20 पैकी फक्त 2 मार्काला गणित आहेत. सगळे 18 मार्क थेरी आहेत. इथं 18 मार्क थेरीचे आहेत. मग तुम्ही फक्त 3च क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचा हा क्वेश्चन पेपर पॅटर्न इतका सोपा क्वेश्चन पेपर पॅटर्न बोर्डचा दिलाय. मग आम्ही आता इथे थोडस विचार करूया. जर आपण हे 18 इथं कंपल्सरी आहेत 16, इथं कंपल्सरी आहेत 24, इथं कंपल्सरी आहे 12, या सगळ्यांची ऍडिशन केली तर पुन्हा 70 होते. हा कंपल्सरी आहे 18 मार्क्सचा कन्सेप्ट. ह्याच्यामध्ये ऑप्शन सहित आहे 24, हा ऑप्शन सहित आहे 24, हा ऑप्शन सहित आहे 36 आणि ऑप्शन सहित आहे 20. यांची ऍडिशन केली, यांची सगळ्यांची बेरीज केली तर 98. तुमचा बोर्डचा थेरीचा पेपर 98 मार्काचा आहे, 70 मार्काचा नाही. हे लक्षात ठेवा. आपण समजतो 70 पैकी मला 30 मार्क्स मिळायला पाहिजे. हे 30 ते 30, 60 नको, विचार काढून टाका डोक्यातून. 98 मार्काचा पेपर आहे बोर्डचा थेरी पेपर. त्या 98 पैकी आपल्याला किती मार्क्स मिळवायचे हे सांगतो तुम्हाला. हे 18 मार्काचा सेक्शन ए आहे. ए हा सेक्शन 18 मार्काचा आहे. मित्रांनो, तुम्ही फक्त या 18 मधून फक्त मी इथं लिहितोय, या 18 मधून तुम्ही फक्त 15 मार्क मिळवा. 15. 18 मधून तुम्हाला फक्त 15 मार्क मिळायला पाहिजे. मग ते 15 मार्क कसे मिळवायचे तर तुम्ही जरा अभ्यास करा, एमसीक्यूचा अभ्यास करा. तर तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि वन सेंटेन्स क्वेश्चन किंवा 1 वर्ड आन्सर असतं या क्वेश्चन मधलं, क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2. त्यामुळे तो इझी आहे, तुम्हाला इझिली मार्क्स मिळू शकतात. हे 18 पैकी 15 मिळतात. तुम्हाला माहिती आहे ते कसे मिळवायचे. त्याच्यानंतर मी इथं बोलतो, इथं सेक्शन बी मध्ये 24 मार्काला सेक्शन बी आहे. सेक्शन बी किती मार्क्सला आहे? 24 मार्क्सला आहे. त्या 24 पैकी तुम्ही 50% अभ्यास करा सेक्शन बी चा. म्हणजे काय करायचं आहे तर इथं 12 क्वेश्चन दिलेले आहेत. किती दिलेत? 12 पैकी 7 लिहा किंवा 6 लिहा. 12 पैकी 50% क्वेश्चनचा अभ्यास केला म्हणजे तुम्ही जर 6 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर 12 मार्क मिळतील. जरा पुढे जावा की 7 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. 7 क्वेश्चन सॉल्व्ह केले इथं, तर तुम्ही 7 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्हाला इथं मार्क मिळतात 14. किती सोपं आहे. 6 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर 50% अभ्यास तुम्ही करताय आणि 7 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर 60% अभ्यास करताय. अहो 60% अभ्यास करायला काय लागते? वर्षभर अभ्यास करून 60% अभ्यास. 60% म्हणजे 9 टॉपिकचा अभ्यास करायचा. केमिस्ट्रीमध्ये 9 टॉपिकचा अभ्यास करायचा आहे आपल्याला. 14 मार्क सेक्शन बी मध्ये मिळतात. सेक्शन सी मध्ये 36 मार्काला सेक्शन सी आहे. पण 36 पैकी 36 मार्क मिळवा असं नाही मी म्हणत. 36 पैकी निम्मे तर मार्क मिळवा घ्या, 18 मार्क मिळवा. ह्याच्यातले 6 तर क्वेश्चन सॉल्व्ह करा. 8 क्वेश्चन, 12 क्वेश्चन दिलेत, 12 मधले 6 क्वेश्चन सॉल्व्ह करा म्हणतोय मी. 12 मधले जेव्हा 6 क्वेश्चन सेक्शन सी मध्ये तुम्ही 12 क्वेश्चन दिलेले आहेत, त्यातले 8 सॉल्व्ह कंपल्सरी करायचं. मी म्हणतोय तुम्ही ह्याच्यातले फक्त 6 क्वेश्चन सॉल्व्ह करा. 18. इथं 18 मार्क तुम्हाला मिळतात. इथं तुम्हाला 18 मार्क मिळाले सेक्शन सी मध्ये. पुन्हा सेक्शन डी मध्ये 5 क्वेश्चन दिलेले आहेत. 5. तो सेक्शन डी आहे 20 मार्कला. त्या 20 पैकी तुम्हाला फक्त इथं 10 मार्क मिळणं महत्वाचं आहे. 10 मार्क मिळाले. सेक्शन ए मध्ये 15 मिळाले. 50% अभ्यास केल्यानंतरचा कन्सेप्ट आहे. 50% अभ्यास करा तुम्ही. 50% अभ्यास करा. गंमत बघा पुढे काय होतंय. हे खूप महत्वाचं आहे. इथं लक्ष द्या. 50% मार्क्स अभ्यास केला, 15 मिळाले एमसीक्यू ला. इथं 14 मार्क्स मिळतात सेक्शन बी मध्ये. सेक्शन सी मध्ये फक्त 50% अभ्यास करून 18 मार्क्स मिळतात. सेक्शन डी मध्ये 50% अभ्यास करून 10 मार्क्स मिळाले. आणि ह्या सगळ्यांची अधिक केली, बेरीज केली, ऍडिशन केली की बाबांनो किती होतंय. हा मॅजिकचा आकडा आहे. तर बघा 12 आणि 5 17. 12 आणि 5 17. ओके. 1 2 3 4 5.
थेरीला 98 पैकी मी बोलतोय, 70 पैकी नाही. 98 मार्काचा पेपर आहे म्हणून सांगितलं. 98 पैकी तुम्हाला 57 मार्क. 57 अधिक मी मगाशी जसं बोललो तर तो म्हणजे बोनस. तुमच्या सगळ्यांच्या गुरूंची तुमच्यावरती कृपा झाली तर तुम्हाला 3 आणि 5 8 वाव 87 मार्क तुम्हाला इझी मार्क मिळू शकतात. 87 मार्क तुम्हाला मिळू शकतात. कधी तर आम्ही फक्त 50% अभ्यास केल्यानंतर मग ह्या अभ्यास करण्यासाठी या हे जे काही चॅप्टर वाईज वेटेज दिलंय ह्याची मदत घ्या. या क्वेश्चन पेपर पॅटर्नला समजून घ्या, आत्मसात करून घ्या आणि मग यानुसार तुमचा प्लॅन बनवा. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, सेक्शन डी, 3 सेक्शनचा 50% अभ्यास केला. 57 मार्क झाले. 57 अधिक तुमच्या सगळ्यांच्या गुरूंचा तुमच्यावरती कृपा झाली की 87 मार्क झाले. 100 पैकी 87 मार्क. खूप मार्क झाले, खूप छान मार्क झाले. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं 12वी बोर्डला मार्क मिळू शकतात. म्हणून या पद्धतीचा सगळ्यांनी अभ्यास करा. ओके, थँक्यू, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.